नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हैदराबादी पनीरची रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. खूप छान झालेली होती. चला तर सुरू करूया आजची रेसिपी आणि आवडेल तर बनवूनसुद्धा बघा तुम्ही पण. त्यासाठी काय केलं, मी कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून 2 मीडियम साईजचे कांदे रफली कट करून घेतलेले आहे ते टाकले. सोबतच त्यामध्ये अद्रकाचा तुकडा आणि 2-4 लसणाच्या कळ्या व 2-3 हिरव्या मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहे. याला मीडियम फ्लेमवर छानपैकी परतून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये 2 मीडियम साईजचे टमाटरसुद्धा मी रफली कट करून टाकलेले आहे. आता हे सर्व मऊसर होईपर्यंत थोडंसं 1-2 मिनटं परतून घ्यायचं. परतल्यानंतर त्यामध्ये पालक घेतलेली आहे मी. 1-1.5 कपच्या जवळपास पालक घेतली, तीसुद्धा टाकली. तुम्ही पालक ही नंतरसुद्धा बारीक पेस्ट करूनसुद्धा टाकू शकता किंवा अशा प्रकारे मसाल्यामध्ये शिजवूनसुद्धा टाकू शकता. यामध्ये आता मी थोडेसे पुदिन्याचे पत्ते व कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे आणि हे सर्व आपल्याला 1-2 मिनटं छानपैकी मऊसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घ्यायचं आणि याला थोडंसं थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत मी त्याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून, या ठिकाणी तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता किंवा तेलसुद्धा टाकू शकता. आणि मी पनीरचे मोठे मोठे पीस कट करून घेतलेले आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. यामध्ये पनीरचे पीसेस तुम्ही लहान मोठे तुम्हाला जसे आवडत असेल ना तसे करू शकता, पण अशा मोठ्या साईजमध्ये केले तर आणखी भारी वाटते. आणि यालासुद्धा थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे, म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर मी त्याच कढाईमध्ये काय केलं, थोडंसं आणखी तेल टाकलं. जितकं आपल्याला भाजीला हवं तितकं टाकायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं जिरं व थोडेसे खडे मसाले जसं मोठी इलायची, लहान इलायची, दालचिनी वगैरे, थोडीशी लवंग वगैरे टाकायची आणि सोबतच मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. यामध्ये थोडंसं फोडणी द्यासाठी आणि थोडंसं अद्रक लसणाचा पेस्टसुद्धा टाकलेला आहे. याला 1 मिनटं परतून झाल्यानंतर जो बनवलेला पेस्ट आहे तो थंड झाल्यानंतर बारीक वाटून घ्यायचा छानपैकी मिक्सरमध्ये आणि तोसुद्धा त्यामध्ये टाकायचा आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर याला थोडंसं 1-2 मिनटं झाकून नाही का असं अगदी लो फ्लेमवर शिजवायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत मी एका भांड्यामध्ये अर्धा कप दही घेतलेला आहे. त्यामध्ये रेड चिली पावडर टाकलं. 2 चमचच्या जवळपास रेड चिली पावडर टाकलेलं आहे. ते तिखट यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता आणि म्हणजे जेवढं तुम्हाला तिखट आवडत असेल ना तितकं टाकायचं. खूप जास्तही नाही, खूप जास्त कमी नाही, जसं आवडत असेल तसं. तर मी 2 चमचच्या जवळपास टाकलेलं होतं. नंतर हळद, मीठ वगैरे आणि धनिया पावडर, गरम मसाला, जिरा पावडर वगैरे चवीनुसार मीठ घालून जे बाकीचे मसाले आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकले. सोबतच थोडंसं कलरसाठी काश्मीरी रेड चिली पावडरसुद्धा टाकली आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इकडे जो पालकचा मसाला आहे तो पण छानपैकी शिजलेला आहे आणि त्यालासुद्धा तेल सुटलेलं आहे. तर जो बनवलेला दह्याचा मसाला आहे तो त्यामध्ये टाकायचा आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आंबट दही नाही घ्यायचं. आंबट दही घेतलं ना तर भाजीला थोडंसं आंबसरपणा म्हणजे आंबट आंबट वाटते. म्हणून जे फ्रेश दही किंवा गोड दही असते ना ते टाकायचं. यामध्ये तुम्ही ह्या स्टेजवर मलाईसुद्धा टाकू शकता. फ्रेश मलाई वगैरे असेल ना किंवा क्रीम असेल ना ते सुद्धा टाकू शकता आवडत असेल तर. आणि अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर काय करायचं, लो फ्लेमवर यालासुद्धा झाकून आपल्याला थोडंसं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता किती छानपैकी कलरसुद्धा आलेला आहे आणि हे तेलसुद्धा सुटलेलं आहे भाजीला. तर याला आणखी एकदा मी परतून घेते. खूप मस्त झालेली होती भाजी. आणि नंतर जे पनीर जे आहे ना ते अर्धे काय केलं, अर्धे फ्राय केलेले होते आणि नंतर मग वेळेवर आणखी अर्धे आणले मी. तर ते मी फ्राय नाही केले. मुलांना आणखी पनीर जास्त आवडते माझ्या घरी, तर त्यामध्ये मग फ्राय न करता डायरेक्ट टाकले. तसे पण खूप छान लागतात. तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा नाही करू शकत हे तुमच्यावर डिपेंड आहे, पण दोन्ही छान लागतात. तर अशा प्रकारे पनीर वगैरे टाकून हे सुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि याला अगदी लो फ्लेमवर, लो टू मीडियम फ्लेमवर यालासुद्धा छानपैकी शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता किती छान कलर आलेला आहे. आणि ह्या स्टेजवर तुम्हाला अगर अशीच भाजी आवडत असेल ना सुकी, तर तुम्ही सुकीसुद्धा खाऊ शकता. यावर थोडंसं कस्तुरी मेथी टाकायची आणि थोडीशी मलाई टाकून आणखी हे करू शकता, अशी पण खाऊ शकता. बट तुम्हाला ग्रेव्ही आवडत असेल ना तर मी काय केलं, जे मसाला बनवला होता ना ज्या भांड्यामध्ये, त्या भांड्यामध्ये थोडंसं कोमटसर पाणी टाकलं आणि तेच पाणी भाजीमध्ये टाकलेलं आहे.
आणि अशा प्रकारे सर्व तुम्हाला जितकी ग्रेव्ही आवडत असेल ना तितकी बनवायची. नंतर शिजल्यानंतर थोडीशी कमी झाली तरी चालते मग. तर अगोदर सुरुवातीला मी थोडंसं जास्त टाकलं आणि नंतर शिजल्यानंतर नाही का जास्त वेळ तर शिजायला लागत नाही, पण थोडासा मी जो रस्सा आहे ना तो थोडासा आटू दिला आणि नंतर त्यामध्ये थोडंसं घरची जी मलाई असते ना दुधावरची साय तीसुद्धा टाकली त्यामध्ये आणि छानपैकी यालासुद्धा थोडंसं 2-4 मिनटं शिजवून घेतलं आहे. अशा प्रकारे भाजी तयार करून घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये सर्व केली आणि नंतर नानसुद्धा बनवायला लावली मला पोरांनी. तर नानसुद्धा बनवले आणि इतकी छान झाली होती नान आणि हैदराबादी पनीरची रेसिपी खूप मस्त भारी झाली होती. तुम्हाला पण आवडत असेल ना हैदराबादी पनीरची रेसिपी तर बनवून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.